मेसीला सत्ताद्रू दत्तने इंडियामध्ये आणून कशा प्रकारे मोठी इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट कमवलंय हे या व्हिडिओमध्ये कळेल. मेसीला 13 डिसेंबर 2025ला इंडियामध्ये कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि न्यू दिल्लीमध्ये आणलं गेलं. मेसीला आणण्यासाठी पूर्ण खर्च होता 200 करोड रुपीज. यावरून समजतं की वर्ल्ड पॉप्युलर स्पोर्ट प्लेअरची किंमत काय आहे. या टूरचं नाव ठेवलं होतं गोट इंडिया टूर. मेसीने इंडियामध्ये येण्यासाठी 89 करोड चार्ज केले आणि यामध्ये एक्सपेंडिचर होता 100 करोड. म्हणजे यामध्ये लॉजिस्टिक, टॅक्सेस, प्रोडक्शन, सिक्युरिटी, ट्रॅव्हल, मार्केटिंग, स्पॉन्सरशिप, हॉस्पिटॅलिटी आणि फॅन्स तिकीट फीज. जर तुम्ही पाहिलं तर हा एक बिझनेस होता का? येस होता. आणि कसे पैसे कमवले? तिकीट प्राइस होती 3,000 पर पर्सन. VIP पास होता 20,000. मेस्सीसोबत फोटो काढण्यासाठी 8 लाख रुपये. काही लोकांनी तर 1 करोड पण पेड केले घरी इन्व्हिटेशनसाठी. ब्रँड्सने यूज केली मेसीला प्रमोशन, ॲड्स आणि व्हिजिबिलिटीसाठी. मीडिया राईट्स, मर्चंडायझिंग या सगळ्या गोष्टींनी जनरेट केले रेव्हेन्यू. बहुतेक कंपनीने इन्व्हेस्टसुद्धा केले पैसे ग्लोबल अटेन्शनसाठी, मोठी ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी, स्टेडियम क्राऊड शो करण्यासाठी, सोशल मीडियामध्ये क्राऊड आणि फेम बनवण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं की गव्हर्नमेंटचे पैसे होते का? तर नाही. गव्हर्नमेंटने 18 करोड टॅक्सेस घेतले. आता जेवढा मोठा प्लेअर असेल तेवढी मोठी रिस्कसुद्धा असेल. त्यासाठी सत्ताद्रू दत्तने आणि टीमने मोठी रिसर्च करून हा बिझनेस सक्सेस केला. जर यामध्ये आपण पाहिलं तर प्रॉफिट कोणाचा झाला? मेसीला पैसे तर भेटले, ऑर्गनायझरने 120 करोड कमवले, ब्रँड्सने क्रिएट केली मार्केटिंग आणि इमेज, आणि फॅन्सला काय भेटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा.